जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली। सर, गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी कोणते पाऊल उचलले जाते? मुळात सध्या महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचा जो उद्देश आहे तो प्राथमिक आरोग्य सेवा बळकटीकरणाचा आहे। त्यामध्ये आपले जे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र आहेत त्या दोन्हीमध्ये आपण त्या ठिकाणी त्यांच्या सेवा कशा बळकट करता येतील तर 13 प्रकारच्या सेवा आपण ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांच्या माध्यमातून आपण देत असतो। त्या सेवा देताना त्या ठिकाणी मग आपण CHO नेमलेले आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र स्तरावर, आणि त्या ठिकाणी 14 प्रकारच्या चाचण्या पण केल्या जातात। पल्स पोलिओ किंवा चिकलसेल संदर्भात अनेक विषय चर्चा करण्यात आले आणि पल्स पोलिओची टक्केवारी जी आहे ते गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम क्षेत्र जो असो भामरागड किंवा सिरोंचा किंवा एटापल्ली कोरची या तालुक्यात कमी आहे, तर या संदर्भातही चर्चा करण्यात आली का? आता ह्याच्यामध्ये एक विशेष अभियान आम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्यामध्ये या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आम्ही जाहीर केलेला आहे। त्यामध्ये सिकल सेल एक महत्त्वाची ऍक्टिव्हिटी आपण संपूर्ण जे 21 जिल्हे आहेत ज्या ठिकाणी सिकल सेलचं प्रमाण जास्त तिथे आपण राबवतोय। त्याचबरोबर जे राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम आहे ते बालकांचे हृदय शस्त्रक्रिया, जनरल सर्जरीज त्या देखील आपण 31 मार्च पर्यंत ज्या काही 24, 25, 26 या वर्षातल्या ज्या प्रलंबित राहिलेल्या आहेत त्या आपण पूर्ण करणार आहोत। हायड्रोसिलच्या शस्त्रक्रिया आपल्याला माहिती आहे, फायलेरिसिसमुळे हायड्रोसिल हा आजार होतो आणि तो लपवला जातो, त्यामुळे तो वाढत जातो। तर त्याचं प्रमाण कमी करणे हा एक उद्देश आहे आणि त्या सर्जरी ज्या आहेत हायड्रोसिलच्या त्या पूर्ण करणे। त्याचप्रमाणे गरोदर माता ज्या सिव्हिअरली ॲनेमिक आहेत, ज्यांना रक्तक्षय आहे, हिमोग्लोबिन 7 पेक्षा कमी आहे, तर अशा मातांना देखील त्या ठिकाणी आपण शोधून त्यांची लाईन लिस्ट आपण प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना भरती करून त्यांना आयर्न सुक्रोजचे 4 डोसेस गरजेनुसार त्यांच्या डोस कॅल्क्युलेट करून तो देत आहोत। जे टीबीचे केसेस आहेत, टीबीचे जे पेशंट आहेत तर त्यांना जो लाभ त्या ठिकाणी दिला जातो, आर्थिक लाभ असेल, त्यांना फूड बास्केट वितरण असेल, याचं देखील आपण उद्दिष्ट या ठिकाणी निश्चित केलेलं आहे। लेप्रेसी केसेस, कुष्ठरोग ज्या भागामध्ये आढळून येतो तर त्यांचे सहवासी त्यांना शोधून त्यांना रिफॅम्पिसिनचा 1 डोस देणे, अशा प्रकारचे विविध 9 ऍक्टिव्हिटीज आहेत टोटल। तर त्या 31 मार्च पर्यंत त्याचं टार्गेट निश्चित करण्यात आलेलं आहे आरोग्य विभागामार्फत आणि त्या आम्ही पूर्ण करणार आहोत। सर, गडचिरोली जिल्ह्यात कुठे ना कुठे गरोदर महिला किंवा गरोदर मातांची दिशाभूल आदिवासी पुजारी करीत असतात। पुजाऱ्यांच्या दिशाभुलामुळे अनेक घटना घडल्या। गडचिरोली जिल्ह्यातील एक 3 महिन्या अगोदर 2 जे बाळ आहे ते मरण पावले होते, एक म्हणजे आयुर्वेदिक घेऊन, तर यावर कशा उपाययोजना करणार? यामध्ये प्रामुख्याने आता पुजारी ही एक संस्कृती आहे या जिल्ह्याची आणि त्या ठिकाणी लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे आरोग्य विभागाचं धोरण असं आहे की त्यामध्ये आपण ह्या पुजाऱ्यांना कसं आपली मदत त्यांना त्यांची घेता येईल आणि त्यांच्याकडे जे जाणारे रुग्ण आहेत त्यांना कसं आपल्याकडे ते संदर्भित होतील यासाठी आम्ही त्यांना काही प्रोत्साहन देता येईल का किंवा त्यांच्या काही कार्यशाळा घेऊन त्यांना काही मार्गदर्शन करता येईल का, या पद्धतीनं आम्ही विचार करतो। आणि निश्चितपणे पुजारी यांच्याकडे जाणारे जे रुग्ण असतात, जे अत्यवस्थ रुग्ण असतात, तर त्यांना आपल्याकडे संदर्भ सेवा दिली जावी हा शासनाचा उद्देश आहे। सर, पुजाऱ्यांना नेमकं मराठी किंवा हिंदी येत नाही किंवा गोंडी माडिया भाषा बोलतात, तर कोणत्या भाषेत त्यांना मार्गदर्शन देण्यात येईल? निश्चितपणे त्यांना स्थानिक भाषेमध्ये आरोग्यविषयक ज्या बाबी आहेत ते त्यांना समजून सांगण्यात येतील आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि त्यांना आमच्याकडे आपल्या आरोग्य संस्थेमध्ये रुग्ण संदर्भित करण्याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल। आपण बघू शकतो आरोग्य विभागाचे संचालक प्रतिक्रिया देत होते। अनेक उपाययोजना गडचिरोली जिल्ह्यात करण्यासाठी सध्या जे आहेत आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।